वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी इथे आहोत। महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात विशेषतः पुणे संस्कृतीचं माहेरघर आहे। आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हा आमचा विचार आहे आणि हे सगळं बघता मला असं वाटतं की आम्ही सगळे लोक आज इथे राहुल गांधी यांना ऐकायला आलेलो आहोत, पहिल्यांदा ऐकणार आहोत। आमच्या सगळ्यांच्या मनात एक एक्साइटमेंट आहे। हे जर सगळं माहोल बघितला, हे सगळं वातावरण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इथे मोदी अनेक वेळा आले, या पुण्यामध्ये अमित शहा अनेक वेळेला आले, मात्र हा उत्साह, हे वातावरण हे कधीही पुण्याने बघितलं नव्हतं। संबंध पुण्यामध्ये रागावतीवर चढलेला आहे एवढं नक्की। मला वाटतं की लोकांनी जो राहुलजींचा डरोमत, हा डरोमतचा संदेश ऐकलेला आहे आणि लोक डर के आगे जीत है, उस जीत की तरफ का पुणे में ये पहला कदम है, ये पहिलं पाऊल पडलेलं आहे। हे भाजपने सांगावं, ज्या भाजपच्या पंतप्रधानांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराने चीचू केला की परकीय देशामध्ये तुम्ही किरायाने गर्दी जमावता, या भाजपने मला शांतपणे सांगावं। मुख्यमंत्र्यांना म्हणावं, पडताळणी करायची असेल तर एवढे सगळे विद्यार्थी जे रस्ते दाखवतायत त्या रस्त्यांची पडताळणी करा। पडताळणी करायची असेल तर नाशिकच्या खड्ड्यांची करा। पडताळणी करायची असेल तर जयकुमार गोरेला मंत्रिपद देताना ज्या 19 FIR होत्या त्या 19 FIR ची करा। आणि जर फडणवीसांना खरंच पडताळणी करायची असेल तर फडणवीसांनी पडताळणी ही इथल्या वाढत्या गुंडागर्दीची करावी। स्वतः गृहमंत्री म्हणून सक्षम आहेत का याची पडताळणी फडणवीसांनी करावी। काय आहे, अभाविपच्या काही तिनपट लोकांनी काही छचुंदरगिरी करायचा प्रयत्न केला, तसं नाही केलं तर कदाचित मुरली यांना पुन्हा दारात उभं करणार नाही म्हणून केलेला हा प्रयत्न होता, पण त्याला कोणीही भीक घालत नाही। मला त्या मुलीबद्दल कुठलीही तक्रार नाही, कारण त्या मुलीचं वय बघतात आणि तिच्याबद्दल सहानुभूती आहे, आपुलकी आहे। काही कारण असतील, काही अडचणी असतील की ज्याच्यामुळे त्या मुलीला बोलता येत नसेल, पण तरी सुद्धा आम्ही त्या मुलीच्या पाठीशी आहोत।